अहिल्यानगर शहरातील बहुचर्चित नगर अर्बन बँकेतील गैरव्यवहारात आता थेट ईडीनं एंट्री घेतली आहे। नगर अर्बन बँकेतील सुमारे 291 कोटी रुपयांच्या घोटाळ्याची चौकशी सध्या वेग घेत असून राज्यात गाजत असलेल्या या बहुचर्चित आर्थिक गैरव्यवहारात आता थेट सक्त वसुली संचालनालय अर्थात ईडी कडून प्राथमिक चौकशी सुरू झाली आहे। त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून या चौकशीमुळे ठेवीदारांमध्ये दिलासा आणि अपेक्षा निर्माण झाली आहे। नगर अर्बन बँकेतील घोटाळ्याच्या प्रकरणाचा तपास येथील आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू असून या प्रकरणी आता ईडीनं हस्तक्षेप करत बँकेकडून सर्व महत्त्वाची कागदपत्र मागवली आहे। 8 जुलै रोजी बँकेच्या अधिकाऱ्यांनी ईडी कार्यालयात हजर राहून माहिती सादर केली। बँकेने किती कर्जदारांकडून वसुली केली, किती कर्जदारांनी पैसे फेडण्यास नकार दिला याची माहिती गोळा केली जाते। यासोबतच काही संशयितांना लवकरच ईडी समन्स पाठवू शकते। नगर अर्बन बँकेतील हा घोटाळा 2014 ते 2019 या कालावधीत घडलाय। माजी संचालक राजेंद्र गांधी यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता। फिर्यादीत नमूद करण्यात आलं की त्या काळातील चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक आणि बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संपूर्ण संचालक मंडळाच्या बैठका घेऊन कर्ज प्रकरण मंजूर केली आहे। या कर्ज प्रकरणामध्ये काही कर्जदारांशी संगनमत करून बनावट व्हॅल्युएशन रिपोर्ट, खोटे आर्थिक पत्रक आणि फसवे दस्तऐवज तयार करण्यात आले। या माध्यमातून बँकेचे आणि ठेवीदारांचे 100 ते 150 कोटींचं नुकसान झालंय। या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केल्यानंतर सखोल चौकशीसाठी फॉरेन्सिक ऑडिट करण्यात आलं। त्यात एकूण अपहाराची रक्कम 291 कोटी रुपये असल्याचं स्पष्ट झालंय। तर या गुन्ह्यात आतापर्यंत 17 जणांना अटक करण्यात आली असून तत्कालीन चेअरमन, संचालक, कर्जदार आणि इतर संबंधितांचा समावेश आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।